कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं पण मी तुम्हाला तिघांनाही सांगू का, आजच्या नंतर ह्या आपल्या घरात तुम्ही तिघही सुखाने राहूच शकणार नाही। मी तुम्हाला राहूच देणार नाही ना। नेत्रा, तुझ्या या लाडक्या सासऱ्याचे आणि या तुझ्या मैथिली मावशींचे मी असे हाल करीन, त्यांना इतका त्रास देईन, यांचे हाल बघणं हीच तुझ्यासाठी खरी शिक्षा असेल। सांग कधी कळणार तुला, भाव माझा मनातला। तुम्हा दोघींना हा एवढा त्रास देतोय आणि ही गोष्ट घरातलं दिसत नाहीये। बाबा जो खोटं बोलतो त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवला जातो, आणि ते आम्ही खरं सांगण्याचा प्रयत्न करतो तर आमच्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही। सगळ्यांना विश्वासात घेतलंय यांनी, सगळ्यांची मनं जिंकली। आम्ही खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण केतकी काकूंमुळे शांत बसावा लागतो। आता आल्या आल्या हा विषय नको। बाबा तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, आज सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय। आवडीचं? तू बरी आहेस ना? मावशी तुम्ही घराबाहेर का पडलात? केदारने मला तुझा व्हिडिओ पाठवला होता आणि धमक्यांचे फोन येत होते त्याचे। पाहिलास ना तुझ्या लाडक्या नेत्राचा व्हिडिओ? आता पुढचा व्हिडिओ जो पाठवीन त्यात मी तिला गाडीने उडवलेलं असेल। असं नका ना करू। मी असं करू नये असं खरंच तुला वाटत असेल तर ये तुझ्या नेत्राला वाचवायला। मग मला घाबरायला झालं। तुझ्या जीवाला धोका असताना मी इथे घरात। मावशी यापुढे काहीही झालं ना, अगदी काहीही, तरी घराबाहेर नाही पडायचं। आणि त्या केदार काकांच्या धमक्यांना घाबरून तर अजिबात नाही। तुझ्या जीवाला जर धोका तरीही नाही। तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणते? काय ग, काय झालं? हा तू का रडते? आणि रीमा कुठे आहे? आई तू कुठे होतीस? आजी मी तुला किती शोधलं। काय झालं ईशा, का रडतेस? मला सांग रीमा कुठे आहे? रीमा झोपली। पण मग तू रडतेस का? मला लागलं, मला रीमाने काय? मला सांग ना, रीमाने काय केलं? मी रीमाला सांगितलं रीमा चल आपण खेळूया, आणि ती चिडली आणि मला धक्का दिला आणि मग मी पडले आणि मला लागलं। खूप लागलं का बाळा? मला सांग कुठे लागलं तुला? मी औषध लावून देते, तू रडू नको। आई मला आता नाही दुखत। पण मग अगं तू काकू आजीला, काकू मला, कोणाला तरी सांगायचंस ना। आई मी काकू आजीला सांगितलं तर ती म्हणाली जाऊन तुझ्या आईला बोल, आणि निघून गेली। तू आधी रडायचं थांबव बस बस, मी आले ना आता। शांत। कसं निस्तारणार आहेस का हे सगळं? एकीकडे केदार, दुसरीकडे केतकी, फाल्गुनी, त्यात रीमा अशी वागते। कसं सावरणार आहे सगळं? रीमाची समजूत काढेन मी,
पण आज केदार काकांनी जे काही केलंय ना त्याचं उत्तर द्यायची वेळ आली आहे. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. लाचार रे लाचार. अरे 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 लाचार. किती लाचार असावं एखाद्या माणसाने. लाचार या शब्दाचा काही अर्थ काढायचा असेल ना तर तो तू आहेस शेखर राजाध्यक्ष. अरे 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 लाचार. तुला माहितीये ना या घरात कोणालाच तू नको होतास. अरे तुझं तोंड बघायची इच्छा नव्हती कोणाची म्हणूनच तोंड काळा करून गेला होतास ना इथनं. कशाला परत आलास रे? आता मला खरं खरं सांग. नेत्राच्या विनवण्या केल्या असतील ना तू? हा असे हात जोडून भीक मागितली असतील. नेत्रा मी इकडे एकटा कसं राहू. मला आपल्या घरी यायचं. नेत्रा मला प्लीज घरी येऊ दे. हो ना हाता पाया पडला असशील आणि ती पण 150. पण तुला माहितीये का? अरे हो तुला कसं माहिती असणार. बरोबर तेच नेत्रांनी तुला सांगितलं नसेल. तू इथे घरात आलायस कारण घरात सगळ्यांना मी समजावलंय. मी सगळ्यांना कन्व्हिन्स केलंय या लाचाराला इथे परत येऊ द्या म्हणून आलायस ना तू इथे. माझे उपकार आहेत तुझ्यावर. कधी विसरायचं नाही. नीट लक्षात ठेवायचं. हा आता तुला प्रश्न पडला असेल ना हा की मी या घरात तुला काय येऊ दिलं असेल. बरोबर ना? अरे सांगतो ना कारण मला तुझा सूड घ्यायचा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.